मराठी साहित्यातील एक अजरामर नाव सिंधुपुत्र आदरणीय जयवंत दळवी यांना स्वामीराज प्रकाशन आणि ऑल सेट यांच्यातर्फे विनम्र अभिवादन। मराठी साहित्यातील ठळकपणे घेण्यात येणारे एक सन्मानाचे नाव म्हणजे जयवंत दळवी। लेखक, नाटककार, पत्रकार या सगळ्याच क्षेत्रात आपल्या थोर साहित्यकृतीने ते मुकुटमणी ठरले। आपल्या सिद्धहस्त लेखणीने जयवंत दळवी यांनी विविध साहित्य प्रकार समर्थपणे हाताळले। आपली प्रत्येक कलाकृती बहारदार लेखणीने अजरामर केली। गहिवर, एदिन, रुक्मिणी, स्पर्श आदी 15 कथासंग्रह, चक्र, स्वगत, महानंदा, अथांग, अल्बम आदी 21 कादंबऱ्या, संध्याछाया, बॅरिस्टर, सूर्यास्त, महासागर, पुरुष, नातीगोती इत्यादी 19 नाटकं जयवंत दळवींनी लिहिली। लोक आणि लौकिक हे प्रवास वर्णन आणि सारे प्रवासी घडीचे हे कोकणी माणसाच्या वृत्ती प्रवृत्तीचे, कर्तृत्वाचे, विक्षिप्तपणाचे चित्रण करणारे विनोदी पुस्तक वाचनीय ठरले। त्यांच्या साहित्य कृतीवर आधारित चक्र, रावसाहेब, उत्तरायण, कवडसे हे चित्रपट सर्जनशील ठरले। आता साहित्यामध्ये जयवंत दळवीचं साहित्य बघितलं तर बरीच हे कोकणावर आधारित आणि बरीचशी पात्र ही कोकणावर आधारित आहेत, परंतु त्यांनी केलेलं लिखाण हे मात्र काही व्यक्तींना सूट होतं आणि योगा म्हणजे अजूनही ते काही प्रमाणात आम्हाला गावामध्ये म्हणा किंवा वागताना सूट होतं। जो कोण वागावं म्हणजे बरेच लोक पण अरे हे असं वाटतं की जयवंत दळवीच्या कथेतलं कॅरेक्टर सारखं वाटतं। असा हा प्रतिभावान साहित्यिक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरवली गावचा 22 खोल्या असलेले हे त्यांचं विस्तीर्ण घर, तांबड्या मातीशी नातं सांगत हसत खेळत हुंदडलेलं त्यांचं बालपण आणि गरजलेलं मोठेपण याची साक्ष हे घर देतं। या घरच्या पाऊलवाटेवर किंवा आसपास त्यांच्या साहित्य कृतीतील ही पात्र जन्मली असावीत। ही सगळी आठवण यासाठीच कारण या प्रतिभावान व्यक्तिमत्वाचं हे जन्मशताब्दी वर्ष। 14 ऑगस्ट 1925 साली जन्मलेल्या जयवंत दळवी यांना अनोख्या पद्धतीने विनम्र अभिवादन करण्यासाठी स्वामीराज प्रकाशन आणि ऑल सेट या संस्थांतर्फे त्यांच्या जीवन प्रवासाचा धांडोळा लघुपटामार्फत घेण्यात येणार आहे। याचे लेखन प्रसिद्ध कवी प्रसाद कुलकर्णी आणि दिग्दर्शन रजनीश राणे हे करणार आहेत। निलेश पवार निर्मिती सूत्रधार आहेत। अभिनेते दिलीप प्रभावळकर, दिग्दर्शक गोविंद निहालनी, पुरुषोत्तम बेर्डे, अभिनेते अतुल परचुरे, ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक आदी मान्यवर जयवंत दळवी यांचा जीवनपट उलगडणार आहेत। एवढंच नव्हे तर दळवी यांच्या सारे प्रवासी घडीचे यामधील काही पात्रांचे राजकीय धुमशान सारे प्रवासी उडीचे लवकरच रंगमंचावर येणार असून याचं लेखन ज्येष्ठ साहित्यिक महेश केळुसकर यांनी केलं आहे। जयवंत दळवी यांच्या सगळ्या साहित्य कृतींना आणि आठवणींना माझं विनम्र अभिवादन। माझं भाग्य एवढं चांगलं की मला ऐन उमेदीमध्ये दळवी सरांचा काही वर्ष सहवास मिळाला आणि सदैव अशा निर्भय लेखकांना त्यांनी बळ दिलं, मलाही दिलं। पुन्हा एकदा त्यांच्या या सर्व स्मृतींना माझं विनम्र अभिवादन। दिग्दर्शन मंगेश सातपुते यांचं आहे। स्वामीराज प्रकाशन आणि ऑल सेट यांच्यातर्फे जन्मशताब्दी वर्षानिमित्त जयवंत दळवी यांना अभिवादन करणारी ही 2 पुष्पांची ओंजळ यावर्षी रसिकांना देण्यात येईल। पुनश्च एकदा मराठी साहित्यातील अजरामर ठरलेल्या सिंधुपुत्र आदरणीय जयवंत दळवी यांना विनम्र अभिवादन।